दिनांक 3 डिसेंबर रोजी विटा हायस्कूल विटा येथे द्वितीय सत्रातील सन 2024-25 मधील दुसऱ्या पालक सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। या पालक सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री जाधव सर यांनी भूषवलं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम किती महत्त्वाचा असतो हे जाधव सरांनी सर्व पालकांना समजावून सांगितलं। विटा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षा, विविध क्रीडा स्पर्धांमधील यश प्राचार्यांनी पालकांसमोर ठेवलं। रोजच्या दैनिक व्यापातून पालकांनी आपले पाल्य नेमकं काय करतो, त्याची प्रगती कुठेपर्यंत आहे, त्याची प्रगती कुठेपर्यंत व्हायला हवी याबाबत पालकांनी नेहमीच जागरूक राहायला हवं असं सांगितलं। विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त तसेच त्यांची गुणवत्ता पालक, शिक्षक मिळून नेहमीच वाढती ठेवण्याची हमी दिली। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री शिराजभाई शिकलगार उपस्थित होते। त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत माहिती दिली। विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःमध्ये नवनवीन गुण विकसित करून गुणवत्ता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले। शिक्षक मनोगतात श्री वारे SB सर यांनी विद्यार्थ्यांनी कसं वागायला हवं व पालकांनी त्यांना कसं प्रोत्साहन द्यायला हवं याबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या। इयत्ता 5वी, 6वी, 7वी व 8वीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक व सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली। शेवटी श्री देशमुखे सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला। प्रथम क्रमांकाचे विद्यालय पालन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यालयाचे 4 विद्यार्थी केंद्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 12,000 स्कॉलरशिप रुपये प्राप्त दरवर्षी मिळवणारे विद्यालय आहे। त्यात विद्यालय काही कमी नाही। खालापूर तालुक्यातील सर्वात मोठं आणि सर्वात नामांकित विद्यालय म्हणून आपल्या शाळेची ओळख आहे, आपल्या सर्वांना माहीत असते। गुणवत्तेच्या दृष्टीने तुम्ही अनेक विद्यालयाचा उल्लेख केला, परंतु त्या विद्यालयातील विद्यार्थी आज आपण आपल्या पाल्याला घातलेला आहे, त्याचं चीज या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे। परंतु जाधव तर मी सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्था ही क्रमेण आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी जे शिक्षणापासून वंचित आहेत अशा संस्था सुरू केली, परंतु केवळ वंचितांसाठी नाही, यामध्ये अशी कुठलीही या रयत शिक्षण संस्थेमध्ये असा एक विद्यालय त्या विद्यालयामध्ये सर्व समाजातील सर्व स्तरांचे विद्यार्थी येतात। पैसेवाल्यांनी वेळेचा उपयोग केला पाहिजे। वेळ कुणासाठी थांबत नाही। वेळेचा सदुपयोग केला तर तुम्ही तुमचं जीवन समृद्ध करू शकाल आणि आपलं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतो। आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला भविष्यावर आपण विश्वास ठेवतो की असं होईल तसं होईल, परंतु आपलं भविष्य हे आपल्या हातात आहे। हातात म्हणण्यापेक्षा मनगटात असतं आणि ते आपल्याला निर्माण करायचं असतं, परंतु खोट्या भविष्यामध्ये आपण लागतो। एकदा शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी भविष्य सांगण्यासाठी आला आणि त्यांनी द्वारपालला सांगितले की मला महाराजांचं भविष्य सांगायचं। महाराजांचं भविष्य सांगायचं म्हटल्यानंतर द्वारपाल गेला आणि महाराजांना सांगितलं की ज्योतिष आलेलं आहे त्यांनी ते आपल्याला तुमचं भविष्य सांगणार आहे। शाहू महाराज म्हणाले की पाठवून दे त्यांना। आपलं वय आहे का मोबाईल घ्यायचं, आपण काय बिझनेस मिळणार आहे का, आपल्याकडे एखादा व्यवसाय आहे का, आपल्याला काय आहे सांगा, म्हणून आपल्याला मोबाईल हातात पाहिजे। अजिबात मोबाईल घ्यायचा नाही, मोबाईलला ब्रेक घ्यायचा। आता मी तुम्हाला बऱ्याच जणी बघितलं बस स्टँडवरती माझं सामाजिक कार्य चालू आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पोटाला धरून मला हिंदीच्या पलीकडे घालवावं लागतं, रस्त्याच्या पलीकडे घालावं लागतं। उसाचे ट्रक चालू आहे, गाड्यामागे गाड्या येतात। परवा दिवशी तुम्हाला जर मुद्दाम सांगतो, तुमच्या हायस्कूलचे 4 विद्यार्थी एकामेकाच्या हाताला धरून रस्ता ओरडत होते, तेवढ्यात उसाची गाडी पलीकडनं आली। मी थोडक्यात त्या ठिकाणी पळत गेलो आणि त्या विद्यार्थ्याला जर ओढून बाजूला काढलं। पुन्हा त्या विद्यार्थ्याच्या पोटाला धरून मी रस्त्याच्या पलीकडे सोडलं। बस स्टँडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे। आता बस स्टँडचं काम चालू आहे मला, अत्यंत कमी जागेमध्ये सगळा प्रवासी विद्यार्थी चालू आहे। तर बस प्लॅटवरती लागेपर्यंत एकाही विद्यार्थ्यांना चालायला पुढं पळत जायचं नाही। तुम्ही एकदम राहिला काय, गाडी आली की तुम्ही चाक सुद्धा बघत नाही। मध्ये 2 कोटी रुपयांची अशी एक मशीन आलेली आहे, त्याबरोबर पण पुरवला तिथं फोटो फिट केला
तुम्हाला कुठला पाहिजे तो गणपती एका मिनिटात ती गणपतीची मूर्ती तयार होऊन बाहेर निघतात. म्हणजे भविष्यात आपले रोजगार जाणार आहे. म्हणजे एक म्हणजे नाही, सामाईमध्ये चाचणीमध्ये खूप मार्क आहे. कारण स्पेलिंग पाठांतर होत नाही. काही प्रयत्न किती केला तरी घरात करतच नाही. तर ते तुम्ही प्रयत्न करा, थोडंफार लक्ष द्यायचं. किंवा कम्प्युटरचे पण तास होईना झाले की आता लक्ष म्हणतोय कोणी प्रोजेक्ट कम्प्लीट केले नाहीत म्हणून तास होईना झाले. तर ते त्याच्याकडे जरा लक्ष द्या. आणि दुसरं म्हणजे शिक्षकांचं लक्ष आहेच आहे, पण थोडंफार पाठांतर तुम्ही गटासर आणि सायन्सच्या मॅडम की कसं करून घ्यायचं. काय पाठांतर करू नका, पण त्यांच्याकडे आपण आमची परिस्थिती एवढी लय हायफाय नाही, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मराठी शाळेत घातलंय. म्हणजे माझी जी मुलगी आहे किंवा तुम्ही जी मुलं आहे हे सगळ्या पालकांच्या वतीनं मी इथं बोलतोय. तर असं काहीतरी काम करा की जे चांगले विद्यालय आहेत, जे शाळा आहेत, डी.वाय. पाटील म्हणा किंवा पोद्दार म्हणा, आदर्श म्हणा, या म्हणजे तुम्ही स्वतः एक मनापासून अशी भूलगाठ बांधायचे की मला काय होत नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.